या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। आजपर्यंत आपण संभाजी महाराजांना मालिका, नाटक, पुस्तक आणि आता आलेला सिनेमा यामधून पाहिले, वाचले आणि अनुभवले। नक्की संभाजी महाराज होते काय, त्याचा पाठपुरावा करत असताना ह्या तेजमय व्यक्तीला ओळख मिळवण्यासाठी जवळजवळ 350 पावणे 400चा काळ लोटावा लागला आहे। त्या पावणे 350 400 वर्षामध्ये नक्की बदनाम कोणी केलं त्यांना, त्या प्रश्नाची उत्तरं आपण शोधायला पाहिजे। नक्की त्यांची काराकीर्द होती कशी? शिवपुत्र संभाजी ज्या वटवृक्षाखाली अनेक सेनापती घडले, हिंदवी स्वराज्य उभं राहिलं, मराठ्यांना ताट मान करून जगतात, त्या शिवपुत्र संभाजी हा अभ्यासला गेलाच नाही का? आपण कमी पडतो आहोत का? याचा लेखाजोखा सध्या घेण्याचा प्रयत्न सगळीकडे होतोय। त्यामुळे संभाजी महाराज यांच्या जीवनपटावरती प्रत्येक जण नव्याने प्रकाश टाकतोय। संभाजी महाराजांना शिवपुत्र संभाजी म्हणून मान्यता मिळण्यासाठी सुद्धा पावणे 450 वर्ष लागले, कारण इथून मागे त्यांना फक्त बदनाम केलं। मग नक्की होते कसं की चित्रपटामधून वेगळं दाखवलं जातं, कादंबऱ्यामधून वेगळं रंगवलं गेलंय, मग कादंबऱ्यामधून एकाने रंगवलं गेलंय किंवा पुस्तकातून। आपण संभाजी महाराजांना जर इतिहासाच्या साधनांनी पाहायचं म्हटलं तर ते होते कसे? छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांचा जीवनपट चालला कसा? स्वराज्यासाठी किंवा या देशासाठी? आपण 2 भागामध्ये पाहणार। पहिला भाग पूर्वार्धामध्ये नक्की आपल्या हिंदुस्थानाची किंवा महाराष्ट्राची किंवा हिंदूंची स्थिती काय होती, इथे आपला सन्मान होत होता का, किंवा आपणही आपलं हिंदुत्व टिकवून ठेवलं होतं का? दुसरा भाग संभाजी महाराज हयात असताना आणि नंतर त्यांच्या बलिदानानंतरचा भाग। आता मुळातच वेळ कमी, मला 2 तास बोलायला सांगितलं होतं, पण मुळात हा कार्यक्रमाच 1.5 तास आणि उशिरा झाला, त्यामुळं थोडक्यात मी आवडलं। पूर्वार्ध पाहताना 7व्या शतकापासून आपल्यावरती यवनांची आक्रमण झाली। 7व्या शतकापासून उत्तरेचे जे आपले राजे होते ह्यांनी उत्तरेच्या मोगलांना थांबून धरले आणि महाराष्ट्राला याचा दाह लागलाय तो 12व्या शतकाच्या शेवटी 1193ला पहिल्यांदा देवगिरीवरती अल्लाउद्दीन खिलजी नावाचं वादळ आलं। पहिल्यांदा अल्लाउद्दीन खिलजी 1293ला आहे तो। 1293ला पुण्यामध्ये काय झालं, त्याच्या 2 वर्ष अगोदर आळंदीमध्ये ज्ञानेश्वराची समाधी लागली। ज्ञानेश्वराच्या समाधी लागल्यानंतर हे जे देवगिरीचे राजे यांच्यावरती अल्लाउद्दीन खिलजी चालवणार आहे आणि हा बाबा दिल्लीतून इथे येईपर्यंत त्याला कुठल्याही प्रकारचा अडथळा नाहीये। तत्कालीन परिस्थितीमध्ये यवनांची संख्या 3% आणि हिंदूंची संख्या 97%। किती टक्के? 97%। अटलजी बिहारी वाजपेयी म्हणतात की तव काळामध्ये प्रत्येकाने एक दगड मारला असता तर याच्यामधला एकही यवन परत तिथपर्यंत पोहोचला नसता। मग आपल्यावरती हे दुर्दैव का ओढवलं? आपल्याकडे आलेली प्रगल्भता। म्हणजे काय? एखाद्या राज्याकडे प्रगल्भता येते म्हणजे काय? संस्कृती येते, अर्थार्जन येते, आपला व्यापार हा त्यावेळी उच्च होता। मग त्या काळामध्ये आपली लोक साधू संत अध्यात्म याच्याकडे वळले गेले आणि क्षत्रिय धर्म हा मागं पडला।
क्षत्रिय धर्म मागे पडल्यामुळे युद्धाची गरज विसरले गेलो आणि आपले नीतीवर नको त्याच्याकडे राजे. म्हणजे जर आपल्याला युद्ध करायचंय तर आपले राजे पूर्वी पत्र पाठवायचे समोरच्या राजाला की बाबा रे, आता मला असं वाटतं की तुझ्यावर मला आक्रमण करायचंय, तर आता आपल्या प्रजाजनांना काही प्रकारचा याचा तोटा होता कामा नये, तर अमुक अमुक ठिकाणी येऊन आपण युद्ध करूया. सौजन्याची लक्षण येत नाही. हे हिंदू राजे होते. त्याच्या उलट ह्या मोगलांना त्याचं काही घेणं देणंच नाही. त्यांना फक्त मार धाड काट राज्य हस्तगत कर, इथून संपत्ती लूट एवढंच माहिती. बरं ते एकटेच होते का? तर नाही. तुम्ही खाली कोकणात उतरला तर तिकडे हापशी होते. हा हापशी बाबा आता जंजिरावरती तिथे जे पूर्वी कोळी होते त्यांच्या अधिपत्याखाली तो किल्ला होता जंजिरा. जंजिरा माहिती ना? हा, सगळ्यात शेवट भारतामध्ये विलीन झालेला तो सगळ्यात शेवट. तिथे आले, त्यांनी सांगितलं की आम्हाला आजची रात्र राहू द्या. मग आपली लोक नेहमीप्रमाणे अति इति देवो भव, या आमच्याकडे प्रस्थान करा, जलपान करा, खा झोपा आणि सकाळी प्रस्थान करा. हा बाबा आला, त्यांनी बरोबर खाल्लं, आपल्या लोकांनी खाल्लं. अतिथी देवो भव म्हणून आपली लोक झोपली. मग रात्री उठले, आपल्या लोकांची कत्तल केली आणि किल्ला हस्तगत केला. तो पुन्हा भारत स्वतंत्र होईपर्यंत, गोव्याचा संग्राम होईपर्यंत कधीही भारतामध्ये आला नाही. तदनंतर पुढे गेलं गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं असं म्हणणं होतं की ह्या जगामध्ये जो काही समुद्र आहे तो आमच्याच मालकीचा आहे. म्हणजे ह्या समुद्रामार्गे जो व्यापार होईल त्यांच्यावरती टॅक्स फक्त आम्ही वसूल करणार. संभाजी महाराजांनी तडा कसा दिला आपण तिकडे पाहू. बर, इकडं वरती आलो घाटावरती. इथं मांडीला तो पटकरलेले आपले राजे होते, आपली लोक होती देशमुखी घेणारे. मग ते कोणाचे घ्यायचे? कधी आदिलशाह, कधी निजामशाह, कधी कुतुबशाह, कधी बिदरशाही, कधी निजाम. असा एकंदर महाराष्ट्राचा प्रवास. तर अल्लाउद्दीन खिलजीने आल्यानंतर युद्धामध्ये रामरायांना हरवलं आणि हिंदूंचा शेवटचा राजा संपला. आता उभ्या हिंदुस्थानामध्ये कुठल्याही प्रकारचा हिंदू राजा नाही. सगळे मांडलेले तो पत्करले राजे, वतनदार, पंचहजारी, सप्तहजारी असे सगळे हे वतनदार. तर त्यांनी काय केलं, देवगिरीवरती हरवल्यानंतर त्यांची जी सून होती सुषमा, हिला उचलून नेलं दिल्लीला. आणि रामरायांना पकडलं आदिलशहाने. निजामांनी सून नेली, आदिलशहाने रामरायांना पकडले आणि त्यांचं मस्तक छाटलं आणि त्यांचं मस्तक विष्ठेच्या म्हणजे आपण आताच्या टॉयलेटच्या एका द्वारावर बसवलं. इथं का दोष या लोकांचा हिंदूंबद्दल होता. हिंदूच होतो ना सगळे इथे. तदनंतर पुढे छत्रपतींच्या अगोदर त्यांचे वडील शहाजी राजे भोसले, त्यांचे बंधू होते शहा शरीफजी राजे. आता हा शहा शरीफ नावच आपल्याकडे नाही मुळात. बऱ्याच इतिहासकारांचं म्हणणं की शाह नाव असावं, त्याच्यावरती इतिहासकार प्रकाश टाकतील, ते पुढे प्रकाश होता येतील, कागदपत्र सापडतील. परंतु म्हणजे आपल्यावरती पगडा किती आहे पहा की आपल्या लेखकांनी यांची नावही बदलली. आपल्याला पूर्णतः सत्य कळूनच द्यायचं. तर शहा शरीफांची बायको होती. ती बायको त्यांची नदीवरती पाणी आणायला किंवा धुणं धुवायला गेली असं. त्या गावातल्या एका साध्या सरदाराने तिला उचलून नेलं. शहाजी राजे जसा दिल्लीमध्ये बादशाह होता तसे ते इथले राजे होते. त्यांच्याच भावजाईला उचलून नेलं. जिजामातांना समजलं. जिजामातांनी त्यांची कानउघडणी केली घराल्यावरती की तुम्हाला भावजाई सांभाळता येत नाही काय. जर राज्यकर्त्यांच्या घरची ही चालू परिस्थिती असेल तर तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांचे हाल कोणी सोसावे.
नंतर ते आदिलशहाकडे गेले आणि त्याला सांगितले की तुझ्या एका साध्या सरदाराने बाबा माझी भाऊजाई उचलली, माझ्या भावाची बायको उचलली, तिला सोडून द्या. तर तो म्हटला हा आमच्या धर्माचा मामला आहे आणि मी बादशाह जरी असलो तरी मी या धर्माच्या आड येणार नाही. मग ज्याने उचलले त्याच्याकडे गेले, त्याला विचारलं बाबा काय करावं आता, घरी मला काय विचारतात सगळे, चिची तुतू झाली माझी. तो म्हटला तुम्हाला त्याच्या वजनाचं मला सोनं द्यावं लागेल. अशा प्रकारे तेवढं ते सोनं देऊन किंवा त्या खजिना देऊन त्यांना सोडवलं. अशी एकंदर परिस्थिती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरीवर आणि 16व्या वर्षी त्यांनी तोरणागड घेतला. तोरणागड घेतला म्हणजे कसा घेतला? एके दिवशी उठले, मनात ठरवले आणि तोरणागड घेतला असं होत नाही. शहाजी राजे ज्यावेळेस कर्नाटकमध्ये होते तर त्यांनी याची पूर्ण व्यवस्था केली की मला जे जमलं नाही त्याच्यानंतर शहाजी राजांनी 2दा महाराष्ट्र स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला, स्वतःचं राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला, पण काही कारणास्तव यशस्वी झाला नाही. मग त्यांनी आदिलशहाकडं जहागिरी परत करले, ते कर्नाटकमध्ये गेले. त्यांना कर्नाटक घेण्याचं कारण काय की हा बाबा परतच उद्योग करत आणि मराठी माणूस एकदा पेटला की समोरच्याला पेटावल्याशिवाय तो शांत बसत नाही. ते ओळखून होते. हे फक्त गादीवर बसत होते, लढत मराठीच होते. कधी आदिलशहाकडून, कधी निजामशहाकडून, कधी कुतुबशहाकडून, कधी पितरशहाकडून, काही मोगलांकडून. लढत तर मराठीच होते, हिंदूच होते. 3% लोक किती होणार ना, यांच्या आधी खाली आपणच बोलतोय म्हणजे हा बाबा सक्सेस झाला तर पुढे कायच होणार नाही म्हणून कर्नाटकमध्ये ठेवलं. पण त्यांनी त्यांचे काही मुस्तदी लोक शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी लिहितात. आपण दादोजी कोंडदेव, मोरोपंत पिंगळे असतील, यांच्यासारखे लोक दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज लढले. त्यांनी सवंगडी जमवले. तुमच्या वयाच्या असताना सकाळी व्यायाम करायचे, घोडा काढायचा, घोड्यावर मांड टाकायची आणि मावळात जायची. सवंगड्यांना विचारायचे काय ताना, हा डोंगर कोणाचा? राजा आपला. हे खळखळ वाहणारं पाणी कोणाचं? राजा आपलं. ही हवा कोणाची? झाडं कोणाची? फुलं कोणाची? हा निसर्ग कोणाचा? हे राज्य कोणाचं? काय बघा, राजा आपलं. मग आदिलशाह, निजामशाह, अफजलशाह, कुतुबशाह, मोगल हे आपल्या मंगळवर का बसले? ह्या एका विचाराने हे सगळे पेटून उठले. रायगड शहरावर शपथ घेतली आणि तोरणाकडे हस्तगत केला. तोरणाकडे हस्तगत केल्यानंतर पहिल्यांदा उतरले ते कल्याण भिवंडीला. कल्याण भिवंडीला काही लोकांनी मंदिरं पाडून मस्जिद बांधली होती. छत्रपतींनी ती मस्जिद पाडली, पुन्हा मंदिर उभारली आणि मौलवींना अटक केली. अटक केल्यावर बातमी केली आदिलशाहाला समजलं की हा शहाजीचा पोरगा. मी प्रथमतः सर्वांना सांगतो, माझ्या वाक्याचा संभाजी किंवा शिवाजी एकेने उल्लेख झाला तर ते तत्कालीन साधनामधला आहे. तर तेवढं समजून घ्यावं, कारण का आजकाल छत्रपतींचा एक उल्लेख करणं हे थोडंसं कठीण काम जातंय. तेवढं समजून घ्यावं. तर हा शहाजीचा मुलगा शिवाजी हा डोकेडोके करत आणि त्यांनी त्याचा सगळ्यात मोठा सत्रा पटाला अफजल खान याचा बंदोबस्त कर, नाहीतर पुढे हा डोकेडोके ठरवला आपल्याला. आणि हे काही खरं नाही. अफजल खानाला चालून वाई प्रांतापर्यंत आला. तो वाई प्रांताचा सुभेदार होता. वाई प्रांत त्याच्या आधिपत्याखाली होता. 1.5 मिनिटात अफजल खाना ठेवला. 1.5 मिनिटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खाना ठेवला. त्यावेळेस त्यांनी युद्धतंत्र आयोजलं होतं की समजा इथं माझं काय बरं वाईट झालंच तरी स्वराज्य थांबता कामा नये. मग त्यांनी काय केलं होतं की त्यांच्या सवंगड्यांना आदेश दिला होता, शामे काही
अफजल खानाने जरी मला काही केलं दगाफटका तरी तुम्ही बिगुल वाजवायचे, ढोल ताशे वाजवायचे. आणि सैन्यांना सांगून ठेवलं होतं, ढोल ताशे वाजले, बिगुल वाजले की तुटून पडायचं. एकही माणूस इथून जिवंत जाता कामा नाही, एक व्यक्ती सुद्धा नाही. 1.5-2 तासामध्ये लंगडेतोड केली, पूर्ण अफजल खानाचं सैन्य संपून टाकलं यांनी, राहिलेलं पळत सुटलं. त्याच्यानंतर शाहिस्तेखाना पुण्यामध्ये, शाहिस्तेखानाने तेच केले. 3 वर्ष बाबा राहिला इथं. 3 वर्षामध्ये प्रचंड लूट केली आहे, प्रचंड लूट केली, सामान्य लोकांना प्रचंड त्रास दिला. त्याला शिवाजी महाराजांनी ठोकून टाकलं, त्याची बोटं तोडली, त्याची एक मुलगी त्या गोंधळात हरवली. आता इथं त्याचं एक वाक्य खूप महत्वाचं आहे. त्याच्या घरच्यांनी आरडाओरडा केला की मुलगी हरवली, मुलगी हरवली, शिवाजीच्या माणसांनी पळवून दिली. तर तो म्हणतो, हा इतका चारित्र्यवान माणूस आहे की तो मुलींना हात लावणार नाही, काळजी करू नका, मुलगी इथेच असं शोधा. ती मुलगी एका भोगड्यात सापडलेलं पाहिजे. त्याच्यानंतर पुरंदर जातोय. त्या दरम्यान 14 मे 1657 पुरंदर इथं संभाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या आईसाहेब ह्या ते लहान असतानाच गेल्या. त्यांच्यानंतर त्यांचा सांभाळ थोरल्या मासाहेबांनी आणि सोयराबाई यांनी केला. त्याच्यानंतर स्वराज्यावर सगळ्यात मोठं आलेलं संकट मिर्झा राजे जयसिंग. हा मिर्झा राजे जयसिंग हा प्रति औरंगजेब समजला जायचा. तोपर्यंत संभाजी महाराजकडे 8.5 वर्षाचे झाले. हा पूर्ण ताकदीविषय आहे. आणि 8.5 वर्षाच्या संभाजींना आता राजकारण समजू लागले की स्वराज्यावर येणारा हा मिर्झा राजा सामान्य माणूस नाही. त्याच्या एका हुकुमावरती दिल्लीमध्ये अधिपती कोण होणार हे ठरलं. ह्या औरंगजेबाने दिल्लीची गादी मिळवण्यासाठी आपले सख्खे नातेवाईक एकूण 40 संपवले, सख्खे भाऊ संपवले, एक मुलगा संपवलाय. स्वतःच्या बापाला ह्याने डांबून टाकले, त्याला भीष देऊन मारले बापाला. त्याचा बाप म्हटला की अरे बाबा, आता तू मला कैद केलेस तर मला 1 सुरमई पाणी जास्त दे. आता सध्या उष्मा वाढलाय, उकाडा वाढलाय, तर मला 1 तांब्या पाणी, सुरमई तांब्या पाणी किंवा 1 मग पाणी जास्त दे. तर त्यांनी उलट खुशी सांगितलं की तुला पेताला तर एवढं पी, नाहीतर मी हेही कमी करा. त्यावेळेस त्यांनी पत्र लिहिले, खूप सुंदर आहे. तो म्हणतो की 10 उम्र आपण इथं राज्य केलं, आपल्या पूर्वजांनी केलं, आता तू करतोयस. तुला हिंदू समजलेच नाही ना, मला समजले ना आपल्या पूर्वजांना. पितृपक्षामध्ये हे त्यांच्या मृत माता पित्यांनाही पाणी देतात. आणि मी तर जिवंत आहे, तू दिल्लीचा अधिपती आहेस, 1 मग पाणी तुझं काय, 1 सुरमे पाणी तुझं काय होणार नाही. औरंगजेबाने सांगितलं त्याचं पाणी कमी करा. हा औरंगजेब आणि ह्याला गादी बसायला मिर्झा राजे जयसिंग कारणीभूत आहे. मिर्झा राजे जयसिंग आले आता पुरंदरला. पुरंदरचा तह चाललाय, मोरादाबाजी देशपांडे पुरंदरचा किल्लेदार आहे. हा किल्लेदार छत्रपतींना सापडला जावळीच्या खोऱ्यामध्ये. त्या जावळीच्या खोऱ्यामध्ये जेव्हा छत्रपतींनी आक्रमण केलं चंद्रराव मोरे यांच्यावरती, त्यावेळेस हा 22-23 वर्षाचा तरुण इतक्या त्वेषाने लढत होता ना की काही 100-150 मावळे त्याच्या अवतीभोवती जमा झाले. आणि एक मावळा प्रथम छत्रपतींना सांगू लागला की महाराज, एक तरुण आहे माणूस 23 वर्षाचा, त्याच्या तलवारीची पाती इतक्या वेगाने चालते, तो वेगच कोणाला समजत नाहीये. चंद्रराव मोरे हा छत्रपतींच्या तलवारी समोर होता, त्याला तसा सोडला आणि ते पुन्हा निघाले आणि त्या तरुणाकडे गेले आणि त्याला सांगितलं की बाबा रे, हा जो मी घाट घातलाय हा मला राजा व्हायचे म्हणून नाही. इथली
इथल्या जनतेचा जो छळ होतोय तो संपवण्यासाठी मी घातलाय. तुला मी कौल देतो, तू माझा कौल घे आणि आमच्या स्वराज्याच्या कारभारामध्ये सामील हो. त्या मुरारबाजीला ते पडलंय आणि तो सामील झालाय आणि हा किल्लेदार आता पूर्ण झाला. मिर्झा राजा जयसिंगने 2 नेते त्यावेळेस चालवले आपल्या, एक तह आणि दुसरा किल्ल्यावरती आक्रमण. दिलेर खान हा औरंगजेबाने फक्त शिवाजीराजांवरती लक्ष ठेवण्यासाठी पाठवलाय. काय चाललं ते बघ, काही हिंदू एक झाले तर आपली काही खैर नाही. तर मुरारबाद देशपांडा लढत होता, लढताना तो इतका म्हणजे द्वेषाने लढत होता की त्याला सांगितलं यांनी की तुला कौल देतो, तुला 50,000 माणसं तरी देतो, तू आमच्याकडे ये. तो म्हणता मी कौल घ्यायचा एकदा स्वराज्याचा आता काय होणे नाही माझ्याकडे. त्याच वेळी शिवाजी महाराजांच्या शामियानामध्ये मिर्झा राजा जयसिंगच्या शामियानामध्ये शिवाजी महाराज आले आणि येताना ते निशस्त्र आले. मिर्झा राजा जयसिंगांना प्रश्न पडला की हा बाबा मी याला मारायला आलोय, पकडायला आलोय, याचं स्वराज्य संपवायला हा निशस्त्र का मला भेटायला आला आहे. ही पहिली भेट आणि पहिल्याच भेटीमध्ये 72 तास यांच्यामध्ये चर्चा झाली. 72 तास काही चर्चा झाली ही फक्त इतिहासाला माहिती आहे, कुठेही त्याचा लिखित काय पुरावा नाही. 72 तासानंतर जाताना मात्र मिर्झा राजा जयसिंगांनी छत्रपतींच्या हातात तलवार दिली, सांगितलं की क्षत्रियांनी निशस्त्र घ्यायचंही नसतं आणि निशस्त्र जायचंही नसतं. आणि हे सगळं प्रकरण 8.5 वर्षाची संभाजीराजे जवळ पाहतो. 8.5 वर्षाच्या संभाजींना आता दिल्लीला जावं लागणार होतं. तह झाला यांचा, तहामध्ये काही किल्ले दिले गेले आणि संभाजीराजे 75,000 माणसं तयार म्हणून आग्र्याला निघाले. आता आग्र्याला जाताना शिवाजी महाराजांना माहित होतं की हा औरंगजेब हा सामान्य नाहीच आहे, हा मला जागा फटका करणार. मग यांनी संभाजी महाराजांची जिम्मेदारी सोपवली. जाताना सांगितलं संभाजी महाराजांना की इथून परत येण्याचे मार्ग फक्त तुमच्या हातामध्ये. आणि पहिल्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या दरबारामध्ये जातात. दरबारामध्ये गेल्यावरती त्यांना मागच्या लाईन मध्ये उभं केलं. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तर पाणीदारपणे दिलं ते खूप छान आहे. ते रामसिंगांना म्हणताय, तुम देखो तुम्हारा बाप देखा, तुम्हारा बादशाह देखा, मैं ऐसा आदमी हो जो मुझे गौर करने खड़ा कर रखो. मैं तुम्हारे मन से भी छोड़ा, मुझे खड़ा तो करीना सरी ख्यात होता. मारो मन आयो तो आयो, तुम मुझे मारोगे या मैं अपघात कर मरोगा, मेरा सिर काट कर ले जाओ तो ले जाओ, मी पातशाहजी का हुजूर नहीं चलता. आणि औरंगजेबाने ओळखलंय की हा छत्रपती काय ऐकणार नाहीये. त्यांनी विचारलं काय बंद झालं पाठीमागे. तर रामसिंहांनी जिम्मेदारी घेतली छत्रपतींच्या जीवाची, बरेवाट होणे म्हणून. मिर्झा राजा जयसिंगचा हा थोरला मुलगा आहे, तोही ताकद ठेवली तिथे, स्वतःचं वजन ठेवले. त्याच्यानंतर औरंगजेब हा पहिल्यांदा आणि शेवटचा शिवाजी महाराजांना भेटला. आता दरबारामध्ये मनसबदार म्हणून जाण्याची वेळ संभाजी महाराजांची. संभाजी महाराजांनी मात्र राजकारण मिळवणं सुरू केले. ते तिथे जात आहे, तिथं राजकारणात कसा चालतो, राजकारण कसं चालतो, दरबाराचा आदर कसा आहे तिथे शिकताय तिथं. आणि गुप्त कल्पने चालले, कोणाला काय निरोप द्यायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यामध्ये गेल्यानंतर जे लोक त्यांना मारा म्हणत होते, नंतर तेच लोक त्यांना सोडून म्हणू लागले. संभाजी महाराजांनी वयाच्या 90व्या वर्षी छत्रपतींना घेऊन पलायन केले. कारण का शिवाजी महाराज कधीही त्यानंतर औरंगजेबाला भेटले नाही. त्यांनी फक्त पत्रव्यवहार औरंगजेबाशी केला. पोलाद खान नावाचा सरदार, हा पोलाद खान सरदार ज्या ज्या लोकांना संरक्षित म्हणून गेला त्या लोकांना तो माणूस पोहोचला. औरंगजेबाला ठरलेला माणूस होतो, ज्याला मारायला त्याला पोलाद खानला सोडून द्यायचा, तो त्याला मारून टाकायचा. छत्रपती शिवाजी महाराज कसे सुटले याच्या अनेक बैठक आहेत. त्याच्यामध्ये कवी भूषणांनी खूप छान लिहिले.
पंछी हो, पवन हो कि पंछी हो, या की गुटखा की गौन हो, देव को कौन भाते गयो करामत सेवा की. मध्ये तिथल्या लोकांना आता वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज गेलेच कसे. गुटखा म्हणजे गायब होणे, अचानकपणे गायब होणे. अफवा होत्या त्यावेळेस आग्र्यामध्ये की छत्रपती महाराज शिवाजी महाराजांना 4 फटांमध्ये मारता येते, ते गायब होतात वगैरे वगैरे वगैरे. त्यांनी जाणून बोलवल्या त्या अफवा. तर संभाजी महाराजांनी आपल्या पित्याला घेऊन तिथं पलायन केले, अलगदपणे पलायन केले. जाताना या प्रवासामध्ये हा इतका मोठा प्रवास सहन होणार नाही म्हणून ह्या 9 वर्षाच्या मुलाला मथुरेमध्ये होते. 9 वर्षाचे संभाजी महाराज कसल्याही प्रकारचे मनामध्ये भीती न बाळगता मथुरेत राहिले. पण त्यांनी तिथे एक गोष्ट शिकली, बाणेदारपणा, स्वाभिमान. काही झालं तरी स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवून कुठलीच गोष्ट आयुष्यात करायची नाही, हे वडिलांकडून मला त्यांनी घेतलं. वयाच्या 9व्या वर्षी राजगडावर त्यांचा 13वा विधी पार पडला. त्यावेळेस राजधानी राजगड होती, रायगड होती. 25 वर्ष राजगड राजधानी होती. राजगडावरती शिवाजी महाराज गेले आणि जिजाऊ साहेबांना सांगितलं की वाट्यामध्ये धगधगीने संभाजी महाराज गेले, मग त्यांचा अंत्यविधी तर करूयात आपण. संभाजी महाराजांचा 9व्या वर्षी 13वा विधी घातला. सर्व राज्य दुःखामध्ये होतं. युवराज गेले, सर्व राज्य. आणि एके दिवशी काळाखाली खबर आली की युवराज आले. औरंगजेबाला आपली ठेवण्यासाठी चाललेली चाल होती. थोरल्या युवराजांना जर सुखरूप म्हणायचं असेल तर औरंगजेब कापी ठेवला पाहिजे, त्याचे सरदार कापी ठेवले पाहिजे. ठिकठिकाणी चौके आहेत. संभाजी महाराज स्वराज्यामध्ये आले. नंतर वयाचं 14व्या वर्षी त्यांचं सुरू झालं गेलं. 14व्या वर्षापर्यंत त्यांनी 4 ग्रंथ लिहिले. बुधभूषण नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलाय. आज त्याच्यावरती लोक PhD करतात. त्याच्यानंतर नायिका भेद, नखशिका आणि 7 सदक हे 4 ग्रंथ. आत्ताच एक संकेत कुलकर्णी म्हणून आहे, एक 5-6 महिन्यापूर्वी त्यांनी जाहीर केले की त्यांना एक हस्तलिखित सापडले संभाजी महाराजांचं, पण ते अजून आठवड्याचं नाही झालं. तो 5वा ग्रंथ होईल संभाजी महाराजांचा, जर ते झालं तर. पण 4 ग्रंथ आहेत माहिती सर्वांना. एकूण जवळजवळ 14-15 भाषेत त्यांना येतात. त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी, कानडी, पारशी आणि ब्रिज भाषा, जी खाली UP MP बोलली जाते. त्याला कारण की त्यांच्याबरोबर जे कवी भूषण होते आणि कवी कलेश होते, यांच्याकडून त्यांनी शिकले होते. असा राजा, राजपुत्र सगळ्यांच्या आवडीचा विषय. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटले की तुमची लेखणी तर खूप चालते, आजकालच्या दरबारामध्ये तुमची चर्चा खूप आहे, पण तुमची तलवार तिची सुरू आम्हाला दाखवा. 15,000चं घोडदळ दिले संभाजी महाराजांकडे वयाच्या 14व्या वर्षी. आणि पहिलीची हासिल केली संभाजी महाराजांनी. ते लढाईवरून आल्यानंतर प्रत्येक मावळा हा त्यांच्या हाताखाली लढायला तयार झाला. त्यांना अभिमान वाटतोय. ॲबेकेरे नावाचा इतिहास लिहितो की इथला प्रत्येक मावळा संभाजी महाराजांच्या हाताखाली लढण्यासाठी तयार आहे. त्यांनी संभाजी महाराजांचं स्वामित्व पत्करले. त्यांच्या आदेशावरती ते एका सेकंदाने जीव द्यायला तयार आहे. आणि संभाजी महाराजांची लढवण्याची प्रकार इथं सुरू झाली कारकीर्द. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर काहीसे घडण लागले ह्या राजपुत्राला. दरबारी हस्तक्षेप आणि सोयराबाईंचा थोडासा नाराजीपणा. दहा उमर त्यांना ही खंत राहिली की थोडला होणं ही माझी चूक होती का. हा दाह माझ्या पाठीशी का. 10 उमर राहिले त्यांना.
असा काय गुन्हा केला मी की दरबारी जे राजपुत्र 14 वर्षात सगळ्यांचा प्रियतेचा विषय होता तो एकदम का असा द्वेषांतर गेला. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचं निवर्तन झालं. पुढे 15 दिवसांमध्ये जमाता गेल्या आणि संभाजी महाराजांचा 16 जानेवारी 1681 रोजी राज्याभिषेक झाला. महाराज गेल्यानंतर तब्बल 6-7 महिन्यांनी ही घटना झाली. येसुबाई या महाराणी झाल्या आणि हंबीर मामांना दरबारामध्ये संभाजी महाराज म्हटले, मामा भाच्याला काय भेट देणार का नाही? हंबीर मामा म्हटले, महाराज जागा मोक्याची. महाराज म्हणजे सांगा मोक्याची जागा काढून घे, सांगा. बुरहानपूर. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी गुजरात उठली त्याचप्रमाणे हे बुरहानपूर. बुरहानपूर म्हणजे औरंगजेबाच्या 2 बहिणीचा जन्म बुरहानपूरचा. औरंगजेबाच्या हयातीमधलं एकमेव प्रेम प्रकरण बुरहानपुरामधलं. त्यामुळे बुरहानपूर हा औरंगजेबाच्या आवडीचा विषय. आणि राजे म्हटले, चला. औरंगजेबाच्या लोकांना वाटलं आता राज्याभिषेक झालाय, महाराज काही 4-5 महिने हलणार नाही, थोडा आनंद घेतील, आराम करतील, मग पाहू पुढे काय म्हणतील. महाराज तर गेले बुरहानपुरावर. 13चे 13 पुढे लुटले, पूर्ण लुटले. कसली तमा बाळगली नाही. तिथून ते औरंगाबादमध्ये आले, औरंगाबादला लुटले आणि हा खजिना घेऊन ते रायगडावर गेले. औरंगजेबाला खबर गेली की संभाजी महाराजांनी बुरहानपूर लुटले. तळमळ औरंगजेब, अरे ज्या बुरहानपुराकडे डोळे वर करून कोण मारलाय ते बुरहानपूर इतक्या अवघड संभाजी लुटून गेला. एवढे सरदार एवढी सैन्य हे पोचले कशासाठी? आणि ही ठिणगी पेटली आणि औरंगजेबाला कळलं की आता हे वादळ काही थांबणार नाही आणि औरंगजेब सरळ निघाले दिल्लीबद्दल. औरंगजेबाच्या सरदारांची संख्या काही हजारामध्ये आणि महाराजांकडे पुणे गणपतीचे सैन्य 50,000 आहे. गणपती सोडले तर 50,000 आहे. हा बाबा 7 लाख सैन्य घेऊन निघालाय. छत्रपतींना कळले हे तर म्हणतात की औरंगजेबाच्या दिल्लीवर निघालाय. पण काही कोकणामध्ये पोर्तुगीजांनी हौदूस घातलाय. पोर्तुगीजांनी काय केले की हिंदूंना त्रास द्यायला सुरुवात केली. पोर्तुगीजाला अगोदर धडा शिकवला पाहिजे म्हणून संभाजी महाराज गोव्याकडे उतरले. हा व्हाईसराय त्याला समजलं की पुण्याच्या किल्ल्यावरून 40 लोक आहेत फक्त आणि हा रात्री चालणार आहे. शिवाजी महाराजांची जी गणिमिकाची नीती होती ती संभाजी महाराजांनी उजवी पुढे. काय वेगळं करायची गरजच नाही. ते लपून बसले होते 300-350 मावळ्यांशी. हा व्हाईसराय आला, त्याला माहितच नाही संभाजी महाराज, त्याला 40 लोक जाऊ कापून काढून फटाक्याला घेऊ. संभाजी महाराजांनी जो हल्ला केला त्याचा तो जीव घेऊन पळाला. त्या उत्तराने पळाला तर मांडव नदीला पूर आला होता. त्याचे मछवे होते, दादा त्यांनी बांध फोडले, पाणी प्रचंड आलं. त्या मछव्यातून तो निघून गेला. पण संभाजी महाराज इतक्या प्रेशामध्ये होते की त्यांनी त्या नदीत घोडा फेकला स्वतःचा. विठोजी पळला यांनी संभाजी महाराजांना त्या पुरामधून बाहेर काढलं आणि स्वतःची तलवार संभाजी महाराजांनी त्यांना बक्षीस म्हणून दिली. पुढे हा व्हाईसराय आतमध्ये गेलाय आणि पणजीमध्ये वेल्ला नावाचा भाग आहे वरती ओल्ड गोवा म्हणतात त्याला. तिथे असे खेळण्याची थडग आहे आतमध्ये. आजही आपले लोक जातात आणि त्याला नमस्कार करतात. आजही आत्ताही जातात गोव्याला, त्याला पाया पडतात, प्रदक्षिणा घालतात आणि येतात. तो गेला आणि स्वतःच व्हाईसरायचा जो त्याचा पोशाख होता तो काढून टाकला, शस्त्र ठेवलं
आणि त्याला तो आठवण आला की आता तूच वाचव. हा संभाजी काय आम्हाला सोडणार नाही. त्याचा भेदच एवढा आहे की आमच्या बंदुका ठासायच्या तो आमची मुलगी कापून टाकतोय. आम्हाला समजतच नाही तो आला कधी आणि गेला कधी. तूच फक्त आम्हाला वाचवू शकतोस. तो त्याला आणा भागा घेतो तिथं. आणि त्याच्यानंतर त्याने एक पत्र पाठवलं संभाजी महाराजांना. तो त्या पत्रात काय लिहितो त्यांना की तुम्ही जर आमच्या परत चालून आला तर जी पणजीमध्ये हिंदू लोक आहेत त्यांना आम्ही कापून टाकू. संभाजी महाराजांनी पत्र लिहिलं त्याला की तुझ्या फक्त 25 आहे, पूर्ण गाव माझ्याकडे आहे. तू आमच्या एकाही माणसाला हात लावलास तर तुझी माणसाने कापून टाकल. पण त्याला वाटले हिंदू आहेत, ते बोलतात हे करतात, हा काय करणार नाही बाबा. पण त्याने काय केलं, तिथलं एक हिंदू मंदिर पाडलं. हिंदू मंदिर पाडलं, तिथले जे पुजारी होते त्यांचे हातपाय तोडले आणि त्या विटंबना केलेल्या मूर्ती आणि ते हातपाय संभाजी महाराजांकडे पाठवून दिले. आणि सांगितले मी तुम्हाला म्हटलं होतं मी केलं. संभाजी महाराज चोरलं होतं, त्यांचा फक्त तलवारीची दिशा बदलली आणि महाराजांना समजलं काय करायचे. क्षणार्धात त्यांची चर्च पाडली गेली आणि तिथे जे पादरी होते त्यांचे हातपाय तोडले आणि उलट प्रश्नाला पाठवून दिले. आणि त्याला सांगितलं की तुला सांगितलं होतं मी, तंबी दिली होती तुला, तू करशील तर मी हे कर. आणि त्याच्यापुढे जाऊन सांगतो आता एकच पाडली आणि 3-4च तोडले. पुढच्या वेळी तू जर चुकून काय केलं तर एकाच 10चं प्रमाण करेल मी. तू एक मंदिर पाडशील मी 10 चर्च पाड, तू 3 माणसं मारशील मी 30 मार. आणि दुसरी गोष्ट, औरंगजेब त्यावेळेस निघाला होता, त्याने पत्र पाठवलं होतं की आता मी येतोय, मला सेना सागर येतोय, तर ह्याला दाना पाणी लागेल ना, 7 लाख लोक पोहोचायचे त्याला. तर आमची मजवे म्हणजे नौका बंदरावर आले की आम्हाला तू धान्य पुरवठा कर. त्याला लिहिलं की तू एक दाण्याचा कणी औरंगजेबाच्या सैन्याला पुरवलास तर तुला खायला तोड आणि चालायला पायी ठेवणार नाही. पूर्णतः बरोबर टाकलं तुला. पुढे त्यांनी ते काय प्रकाश केला नाही. त्याच वेळी मोजम आला. त्या मोजमला औरंगजेब पत्र लिहितो. तो काय म्हणतो की बेटा तुम खुशनसीब हो, तुम्हें दुश्मन भी है तो मराठे जैसे, जो थकते नहीं रुकते नहीं और बिकते तो कभी भी नहीं. मारणे ना थकतायत ना झुकतायत आणि विकले तर जातच नाही येत ते. औरंगजेब सर्व करून पाहतो, सर्व साम दाम दंड भेद काम सगळं करून पाहिजे. तो मोर्चा आला म्हणून महाराजांनी ती मोहीम मार्गावर ठेवली आणि रायगडला परत. पुढे तोच किस्सा हापशी जंजिराचा. हा हापशी काय करायचा की तरुण मुलं मुली उचलायचा आणि कवडी मोलाने व्यापार करायचा अरबांशी. महाराजांनी ठरवलं की याची नांगी मोडायला हवा. औरंगजेबाचा सैन्याकडे पोहोचायच्या आतमध्ये हे लोक थांबवले पाहिजे. एकाच वेळी काय करणं सर्वांना अंगावर घेणं. आणि ते गेले, त्यांनी तर दर्यावरती सेतू बांधायचं ठरवलं. अचानक कल्पना, त्या उभ्या दर्याला बांध घालायचा प्रयत्न प्रभू श्री रामचंद्रानंतर जर कोणी केला असेल तर संभाजी महाराजांनी केला. काही अर्थीचे सक्सेसही झाले, परंतु भरतीच्या वेळेस ते गेलं. पण त्यांनी तोड गोळी लागले, सलग 15 दिवस गोळी लागले. ते जे हापशी होते ते खेकडासारख्या दगडीच्या मागे लपले आणि ते तिथून काही दिवसांनी निघून गेले दिल्लीला, मुंबईला, इंग्रजांकडे. आणि महाराजांच्या लक्षामध्ये आलं की अजून एक पोरती गेल्यावरती बाबा आहेच उत्तरेकडे निघाले होते इंग्रज, त्याला थांबवणं गरजेचं आहे. का तोही खूप व्यापार केले, व्यापारी वाठारी वगैरे होत्या, त्याला थांबवणे गरजेचं आहे. पण ह्या दोघांवरती वचक ठेवण्यासाठी मला काहीतरी करावं लागेल. काय करायचं, एलिफंटा नावाचं एक बेट आहे मुंबईच्या शेजारी. ते अरब लोकांकडून महाराजांनी आपण भोगीला अरबांकडे पाठवलं, बोली लावलं, ते बेटच तिथं घेऊन टाकलं. अचानक कल्पना, तो जाणारा वकील किती हे असेल, ज्ञानी असेल, शुभ असेल, त्यांनी तिथं जाऊन बोली लावून पटवलं आणि ते बेट विकत घेतलं. संभाजी महाराजांनी स्वतः सैन्याचं ठेवलं आणि इंग्रजांना सांगितलं, हापशाने सांगितलं आता हालचाल करायला तर या जागा कुठल्या
कुठलेच ठेवणार नाही तुम्हाला मी. नाहीतर हे मुंबईचं भेटाही मला द्या आणि विकत द्या चालते व्हायचं. पण तेही पाळलं आणि महाराज परत मागायला पडले. सगळीकडे धामधूम चालूच होते. एके दिवशी तळकोकणामध्ये एक निवाडा करण्यासाठी महाराज कोकणात उतरले संगमेश्वरला. औरंगजेब जवळजवळ 9 वर्ष झालं परेशान आहे. रामशेष किल्ला 5 वर्ष राहिला. अनेक आले अनेक गेले, भूताचे प्रयोग झाले, सोन्याचं नाग झाला, सगळं झालं. महाराजांनी त्यावेळी घेऊन त्यांची भूत मारली. 5.5 वर्षामध्ये रामशेषचा एक दर्गे त्यांना घेता आला नाही. महाराज पत्रामध्ये आपल्या सैन्याला लिहितात की तुम्ही शूर नक्कीचा पण मरण पण करू नका. म्हणजे काय, एकाच एक मेला ह्याने तुम्ही शूर म्हणून गणले जातात, पण ह्यानं हाती काय लागायचं ना. मग काय, मारून उडा. तुम्हाला जेवढ्यांना मारतात तेवढं उडा. मग काय करा, त्यांचा पाणी पुरवठा तोडा. मग पाणी पुरवठा तोडता कसा आहे, नाहीच तोडता आला तर जनावरे मारा त्याच्यात टाका. रोगराई पसरवा. जैविक युद्ध, बिना हाताळाचे युद्ध ते करून संपवा. अजून काय, ह्यांचा दाणा पाणी तोडा, ह्यांची रसद मारा आणि चुपे हल्ले करा. दिवसाला रोज टाका. दिवसात त्यांना रणावरून भटकू द्या, खाऊ द्या, झोपू द्या, मग कापा. 7.5 लाख सैन्याशी लढण्यासाठी 1 लाख सैन्य पुरणारच नाही. गडकरी सोडले तर राऊत स्वाराशी किती आहे, 50-60 हजार सैन्य राऊत स्वार. राऊत स्वार म्हणजे सगळे गोऱ्याशी लढणारे. अशा प्रकारे 9 वर्ष थांबवले आणि संगमेश्वरावरती एक निवाडा करण्यासाठी महाराज उतरले. औरंगजेबाने आपला रोग बदलला आणि बंद फिरूच्या मागे लागला. या माझ्या काळामध्ये त्याने निजामशाही उडवली, आदिलशाही उडवली, कुतुबशाही उडवली. कुतुबशाह आदिलशाह काय लिहितो की तुम्ही सबूत धरा, औरंगजेब चालून आला ना एवढा तुम्ही सबूत धरा, संभाजी येणार आपल्या मदतीला. त्याने तसं पत्र केले मला, संभाजीला आपल्या मदतीला तुम्ही सबूत धरा. दक्षिणांची पातशाही दक्षिणांक राहू द्या. आता हे का सिया शून्यवादामुळे आहे ते, त्यात आपल्याला पडायचं. आणि मुक्ताराम खानाने काही लोक फोडले त्रिपुरी, बंद त्रिपुरी, आणि संभाजी महाराज संगमेश्वरला पकडले गेले. संभाजी महाराज पकडल्या गेल्यानंतर मुक्ताराम खान ज्या वेगाने आला होता त्याच्या दुप्पट वेगाने पळायला लागला. अजून खबरच नाही कोणाला महाराज पकडले गेले, चित्रपाटाला खबर नाही गेली. काही मुलाची आपली जनावर चालत होती, त्यांनी विचारलं एवढे का पळताय. नाही सांगितलं 2 कैदी घेऊन चाललोय. कोण नाही आहे, मुक्ताराम खानाने आपल्या सैन्यात तंबी देऊन ठेवली. याद राखा, वाच्यता का चालतात. जोपर्यंत आपण आपल्या मुलखामध्ये जात नाही तोपर्यंत करता कामा नये कोणाला की संभाजी महाराजांना मी कैद केले. 3 दिवसात तो शिराळा पोहोचलाय. नॉर्मल टायमामध्ये तिथे यायला कमीत कमी उन्हे 15 दिवस लागले असते. 3 दिवसात तो आला शिराळ्यामध्ये. आणि शिराळ्यामध्ये अनुस्पुरा घाटाने बोलाय. शिराळ्यामध्ये तिथं स्वामी समर्थांचे शिष्य आप्पा शास्त्री यांनी पहिला प्रयत्न केला संभाजी महाराजांना सोडण्याचा. पहिला प्रयत्न त्यांनी महाराजांची स्थापना केली होती. काही व्यायामशाळा ते चालू होतं. त्यांनी फिल्म लोकांना गोळा केलं, गावाच्या लोकांना गोळा केलं आणि हल्ला केला. आणि मुक्ताराम खानाला कळलं की आता महाराज सोडले. त्याला अंदाज येईना, अरे आम्ही एवढी काळजी घेतली, 10,000चं सैन्य सागरी त्याच्या मुक्ताराम खानाबरोबर संभाजी महाराजांना घेऊन जाताना त्यांच्या पूर्ण मुसक्या आवडल्या. फक्त जीभ आणि डोळे एवढंच बांधलं गेलं नव्हतं. नाहीतर काटेरी साखळदंडाने छत्रपतींना कवी कलशांना पूर्ण जखडलं होतं. 2 किलोमीटर फक्त जीभ आणि डोळे महाराजांचे. तो प्रयत्न बसला
आणि आता शास्त्रींना पकडलं, त्यांचा सिलेक्शन केला, सर्व लोकांना मारलं. त्यावेळेस हा औरंगजेब दिल्लीपती हा अकलूजला होता. एक खेळ पळत आला दरबारामध्ये औरंगजेबाच्या, हुजूर हुजूर खुशी की खबर आहे. औरंगजेब मुंगाच्या डोक्याने बोलला. छत्रपतींनी दिल्लीपतीच्या बादशाच्या डोक्यावरची पगडीच त्याला घालू दिली नाही. त्याने आपल्या टाळूवरती हात फिरवला आणि म्हटला, 9.5 वर्षानंतर कोणतरी म्हणतंय मला खुशीची खबर आहे, ये जवळ आणि सांग. हुजूर संभाव पडा काय. आतून त्याला भरपूर आनंदाच्या वेळा पडल्या, भरपूर. पण हा क्रूर कर्मा आतून वेगळा बाहेरून वेगळा आहे. त्याने शांत स्वभाव ठेवला आणि संभाजी महाराज पकडले गेल्याची बातमी अशी दाखवलीच काय घडलंच नाही. हा तो लाया जाईल आणि तो निघून गेला. टकलिया तलवार कस्त केला, तो निघून गेला. काही महिलावरती आल्यानंतर ना त्याला परत खबर आली की हुजूर अभी सब हमारे बाजू में, आणि उसळला औरंगजेब.